देते मना स्पीकरमध्ये आवाज द्याकडे नुपजो नारायणा आता माझ ऐसे करे तुझे पायी चित्ते धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता माझ ऐसे करे तुझे पायी चित्ते धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाव होय सखल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारों आता ओम नमो ज्ञानेश्वरा शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करे तुझे पायी चित्ती धरी। प्रिय संत सज्जन मायबाप, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देवनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणीपद प्रकरणातील अभंग विडाला। अनेक वर्षाच्या कथा परंपरेतील जुना जुगाट हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या सहकार्याने तना मना धनाने देणगीदारांच्या माध्यमातून महाप्रसाद पंगती देणाऱ्यांच्या माध्यमातून सहकारी करणाऱ्यांच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने भजनी मंडळाच्या माध्यमातून गुणीजनांच्या सहकार्याने चालत आलेला हा जुना जुगाट अखंड हरिनाम सप्ताह
कीर्तनाच्या सेवेसाठी माझ्या गुरुस्थानी असणारे आदरणीय माझे कुटे बाबा असतील, आदरणीय कोरडे महाराज असतील, आदरणीय आमचे पोखरकर बाबा असतील, आमचे दादा असतील, सर्व लहान लहान टाळकरी आपल्या गावचे, परिसरातील जवळचे, शेजारचे सगळे आपले असतील, विनेकरी बाबा, चौकदार बाबा असतील. जरा हसत जा ना मला यांचे का पाहिलं का वाटत असं. पाणी देऊ का? भोळा माणूस आहे, खूप भोळा आहे. नाचण्याचा संयम राहत नाही, म्हणजे खूप बेहोश होऊन जातात. अतिशय गोड व्यक्तिमत्व, अतिशय चांगले. आपल्या गावचं वैभव आदरणीय बाबुराव महाराज तळवडे मृदंगाला आहे. तुम्ही पीटीला आले, मला पीटीत सांभाळून घ्या म्हणजे झालं. अभंग मागणी पर आहे, शेवटचा दिवस आहे. आमची माऊली पण या ठिकाणी आहे. तुम्ही सगळे मायबाप आहे. थोडा वेळ 1 तास ही सेवा गोड करून घ्या असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मला आल्यापासून तर आतापर्यंत आपण काय केलं, काय करायला पाहिजे होतं याचं अवलोकन केलं पाहिजे. जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे याचं अवलोकन करायला पाहिजे होतं. पण ते माझ्या सहित तुमच्याकडे कोणाकच झालेलं नाही. वाक्य कळलं असेल बारीक तर बरं होईल. देवानी अतिशय अमोल किमतीचं नरदेह शरीर, त्या शरीरामध्ये लागणारे सगळे अवयव देवाने आपल्याला फुकट दिले. ईश्वराची भक्ती करण्याकरता, साधू संतांची सेवा करण्याकरता, देश सेवे करण्याकरता, संस्कृती संस्कार जोपासण्याकरता, आपल्या काळ्याईवर या भारतभूमीवरती प्रेम करण्याकरता, विनयाने जगण्याकरता, शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावनेने जगण्याकरता देवाने दिलेलं शरीर कसं जगावं हे जगण्याकरता दिलेली त्यात इंद्रिय ती अत्यंत चेतन आहे. त्या प्रत्येक इंद्रियाला त्या गोष्टीचं ज्ञान आहे. ऐकलं तर कळेल. थोडस आधी थोडं वाकड्या वाकड्यावाने जाऊन मग सरळ जाणू. वावर सपाट लवकर होत नाही. आधी ट्रॅक्टरने नांगरावं लागते. ढेकळं नेलं त्यात वरती. ढेकळं पाहिलं बरी वाटतात का वाफा झाले बरं वाटतात? पण आधी वाफा का आधी ढेकळं? म्हणजे आपण ढेकळं आधी नांगरून काढू का नाही. मग बघ रोटर घालायचा आहे का कोळवा हाकायचा आहे? कोळवा आहे का जिवंत? पण कोळवाला ते असे 2 असे लाकडं अशी असते ठोकलेली, त्याच्यात खाली ते लाकडं ते लोखंडाचा आडवा असते, त्याला काय म्हणतात? फाशी. मला वाटलं का फाशी? फास. आणि ती फास त्याच्यात परत त्या 2 लाकडं गोतवलेलं असते, ते असं बारीक गोल गोल दोन, त्याला काय म्हणतात ते? हा, जानवले. हा, जानवले म्हणतात. आहे यांच्या लक्षात आहे म्हणायचं. जिवंत आहे ना सगळं? पण आहे का सगळं जिवंत? काहीच राहिलं नाही माणूस. जुन्याचं वाटवं झालं आणि नवं सगळं आलं, शरीराची माती होत चालते. मी हेच सांगतोय ना, देवानी आतमध्ये जे जे इंद्रिय दिले ती चेतन आहेत. ती सगळी इंद्रिय ज्याचं ते काम करत आहे ती इंद्रिय. पण त्या इंद्रियाला चालवणारा जो आहे ना गडी, हा गडी त्या इंद्रियाला नीट जगू देत नाही. जरा नीट ऐकलं तर कळेल. हाताला कधी कधी असं वाटतं सत्याला यावं, टाळ वाजवावं. कोणाला वाटतं? हाताला वाटतं. पण आतमध्ये 2 बुद्धी आहेत. एक दुर्बुद्धी आणि एक ती सद्बुद्धी सांगते जा सत्याला टाळ वाजव. ऐकताय का? जा सत्याला कीर्तन ऐक. पण आतली दुर्बुद्धी सांगते टाळ वाजून कोणाचं कल्याण झालंय?
कोण सांगते? दोनच गोष्टी कीर्तन संपेपर्यंत लक्षात राहत्या, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. एवढं तरी लक्षात राहिलं तरी मला भाग्यवान समज. सत्याकडे ती बुद्धी येऊ देत नाही. त्या बुद्धीचं नाव काय? बोलत जा दुर्बुद्धी. भजनाक वळून देत नाही, तिचं नाव काय? जे भजन करतात त्यांना नाव ठेवतात, त्याला कोण म्हणतात? दुर्बुद्धी ठेवतात, आहे का नाही? दुर्बुद्धी म्हणतात. मला एक तुम्ही सांगा, दुर्बुद्धीचं प्रमाण जास्त का सद्बुद्धीचं प्रमाण जास्त? एवढं कळलं तरी नाही झालं. आता त्याला प्रमाण देऊ ना आपण कुठे बाबा, किती सोपं प्रमाण आहे. असत्या सिरीजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. दुर्बुद्धी माणसाला सुख देत नाही चांगला, तुमच्या पाया पडतो. जीवनामध्ये एकदा दुर्बुद्धी निर्माण झाली तर ती माणसाचं अधपतन करते. कोण? म्हणून पहिलं वाक्य परत सुरुवात करतो. एवढ्या वर्ष आपण इथपर्यंत आलोय, जगलोय, देवाने आपल्याला आयुष्य इथपर्यंत आणलंय. आता आपण सगळेजण दिसतो, मग आलो पण काय केलं? आपण काय केलं याचा कधी विचार केला? एका संतांचं वाक्य, ते संत आपल्या परिसरात, आपली ही भूमी आहे ना, साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली माती. मला कळलं तर बरोबर, ही आपली परिसरातली भूमी आहे ना. अनेक साधू संतांच्या माध्यमातून त्यांचे पाय लागलेत आणि त्यांच्या पायाची धुलीकण या मातीमध्ये पडल्यात आणि त्या मातीत आपला जन्म आहे. म्हणजे आपण भाग्यवान आहे, पण त्या मातीची किंमत आपल्याला कळत नाही. आपल्या भागात एक संत आपल्याला प्रश्न विचारतो, तू जन्माला आला? आपण म्हणतो हो. दुसरा प्रश्न त्या संतांचा, इथं आल्यावर आपण काय केलं? ऐकताय का सगळे? इथं आल्यावर आपण सांगा ना, काय उत्तर आहे आपल्याला? एक उत्तर आहे, लहानाचा मोठा झालो, शाळा शिकलो, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, पैसा मिळाला, गाड्या माड्या, घर दार मान प्रतिष्ठा, करोडो रुपयाचा मालक झालो आणि मेल्यानंतर ताटी बसन वाट्यात गेलो. याच्यापेक्षा पुढं माझं वाक्य कधी ना, पुढं काय? मेल्यावर काय? त्या संतांचं वाक्य, येथे येऊन केले काय? तुम्हाला नाही उद्योग करसा. कुठल्या संतांचा अभंग आहे बघा? बोला ना. भजन करेन सांगा, तुम्ही सांगा. इथपर्यंत आलो ना आपण, जगलो ना, काय केलं सांगा ना. पुन्हा मी त्याच वाक्यावर, काय केलं आपण? आपल्या जवळच्या संतांचे आपल्याला अभंग माहित नाही. आपल्याला आपल्या जवळच्या संतांबद्दलची आपल्याला कीर्ती कळत नाही, आपल्याला संतांची आपल्याला महती कळत नाही, संतांचे अभंग समजत नाही. काय केलं इथं येऊन? महाराज म्हणतात, येथे येऊन केले काय? नाही विठ्ठल आठविला अरे मुढा. आता ही शालीतली शिवी, शालजोडीतली. अरे मुढा. मुढा म्हणजे बोला ना, बोलू लागा भाऊ. एक त्याचं कीर्तन आहे, मी तुम्हाला तत्वज्ञान सांगायला आलेलो नाही, आपण खेळीमेळी बोलायचं. मुढा म्हणजे काय? मूर्ख. कोणतरी म्हणलं पण जोर लावून बोलत नाही. कुठे बाबा आता कोणतरी बोलत, हे भाई दादा म्हणले मूर्ख. हे बघा, आणि लोक खरं बोलतात, लोक खोटं कधी बोलत नाही. म्हणजे आता मी पण हे सांगतोय बाबा, लोक खोटं बोलत, फक्त वारकरी, माळकरी, कीर्तनकार, भजनकरी एक नंबरच्या लवाडी. आला राग तरी चालेल तुम्हाला, आला राग तरी चालेल. लोका सांगे ब्रह्मज्ञान. कुठे बाबा हरिपाठाची संध्या नाही, पसाद्यान पाठ नाही, काकडा माहित नाही,
आणि तो लोकांना सांगतो तुकाराम महाराज काय म्हणतात, ते म्हणतात पहिला हरिपाठ पाठ कर आणि मग तुकाराम महाराज काय सांगतात ते सांग. अवघडच केली महाराज. मग त्याला प्रमाणे संतांचं बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊनी पूर्ण तृप्त झाला. जेवायला या माझ्याकडे उद्या उद्या. हा तुमच्या पुढे ताट असेल, यांना सगळ्याला पंचपक्वान्न तुमचं ताट कोरडं असेल, जेवायला सुरुवात करायची. जेवणार का? मोकळ्या ताटात जेवता येतंय का? पदार्थ लागतात ना. मग या ताटात का कुठला पदार्थ पाहिजे? सद्बुद्धीचा का दुर्बुद्धीचा? हा ताट कळलं ना पहिलं. हे शरीररूपी ताट आहे. या ताटातला जो पदार्थ आहे ना, जर हे शरीर हे पात्र शुद्ध करायचं असेल, सात्विक बनवायचं असेल, चित्त निर्मळ करायचं असेल, बुद्धी तेज ठेवायची असेल, तर या पात्रामध्ये सद्बुद्धी नावाचा पदार्थ पहिला वाढून घेतला पाहिजे. सद्बुद्धी नावाचा पदार्थ. पण आपल्या ताटात जवळजवळ अशुद्धच भाज्या आहेत सगळ्या. आपल्या ताटात जवळजवळ सगळ्या अशुद्ध भाज्या आहेत. तुम्ही त्या खाता त्या भाज्यांकडे जाऊ नका. भाज्यांचे नाव आहे का? काम येश क्रोध येश रजोगुणो सुमद्भवा महाक्षणो महापाप्मा विद्येन हवैरिनम. वैर्या हे वैरी काम क्रोध दंभ अहंकार लोभ ममता ह्या भाज्यांसंग चिवडा चाललाय आपला महाराज. हे टाळकरी पोरं बरं का. पोरं पोरं बाबा तुम्ही नाही ना, तू देव व्हायचा. सगळी पोरं शपथ घेऊन सांगा, तुम्हाला वडापाव आवडतो का पेढा आवडतो रे? वडापाव आवडतो का पेढा आवडतो? ते 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 कर्ज मला वडापाव आवडतोय. मग खरं मी तेच सांगतोय, कीर्तनात लोक खरी बोलतात. मला काय वडापाव आवडतो आहे का नाही? त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य तुला सांगतो. घरी केलेली भाकरन भाजी बरी वाटते का हाताला ते मिसळ बरी वाटते? बोला नाही परत बोला रे यार, बोला रे. काय एकट्याला बोलायला होता रे? आमच्या स्पीकरवर झालं गेले का? आमचा असा खेळीमेळी कार्यक्रम सहकार्य तुमचं चांगलं झालंय, मनापासून धन्यवाद. आवाज आलाय. हे बोला नाही मिसळ चांगली का भाकरी चांगली रे? हे म्हणतो मिसळ चांगली. हे पुढचं आमचं असे. म्हणजे आम्ही चांगलं खात नाही, त्याच्यामुळं आमची बुद्धी सतेज होत नाही, सात्विक होत नाही. आमचा आहार चांगला नाही, त्याच्यामुळे आमचा विहार चांगला होत नाही. आमचा आहार चांगला नसताना आमची बुद्धी चांगली होत नाही, आमचं चित्त निर्मळ होत नाही. तुका भरे चित्त करारे येवोनी गोपाळ येवोनी का बोल वनी गोपाळ. जरा थोडस बारीक आहे का तुमची दर्ग. येवोनी गोपाळ तो स्वतः येतो आणि तिथं राहतो. कुठं? चित्त निर्मळ. मग चित्त निर्मळ कोणाचं? जो सात्विक आहार घेतो, जो सात्विक विचाराच्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो, ज्याची बुद्धी सात्विक आहे अशा लोकांच्या संगती राहतो. देव तेथे मनाला येतो. म्हणजे आहार शुद्ध असला पाहिजे. बोलून जातो एक वाक्य. भगवान कृष्ण कोणाच्या भांडणात पडत नाही असं देवाला कधी वाटत नाही अधर्म व्हावा म्हणून. पण जिथं अधर्म होतो तिथं भगवान परमात्मा प्रगट होतो. धर्माला जिथं ग्लानी येते तिथं भगवान परमात्मा प्रगट होतो. कारण बुद्धिहीन लोकांना बुद्धिवान बनवण्याकरता तो त्यांना आधी सावध करतो. शब्द पटकनी गेलाय. बुद्धिहीन लोकांना बुद्धिवान बनवण्याकरता तो येतो आणि सावध करतो. असं वागू नका, असं करू नका. म्हणजे एका सभेमध्ये आले. रती महारथींनी सगळ्या लोकांनी त्याचं स्वागत केलं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण सगळ्यांनी स्वागत केलं. पण ती आंधळ्याची अवलाद जी होती ना, कोण असं बोलत जा जरा जोरात आणि थोडस कडक इंजेक्शन आहे, त्याच्यामुळे काही भिवू नका, जरा प्रसन्न राहा थोडेसे. ते दुर्योधन ते नाही उठलं ते देवाच्या स्वागताला. मूर्ख माणसं चांगल्याचा सन्मान करत आपल्या कीर्तनाच्या भाषेत बोलतो. बुद्धिहीन माणसं बुद्धिमानाचं स्वागत करत, कारण त्यांना बुद्धिमान आवडतच नाही. मग कुठे बाबा एक वाक्य लय महत्वाचं आहे. बुद्धिमान बुद्धिमानाची किंमत करू शकतो, बुद्धिहीन मनुष्य बुद्धिमानाची किंमत करणार नाही, तो त्याच्या विरोधात जाणार. अजून एक वाक्य आहे का? ज्ञानवान मनुष्य ज्ञानवानाची किंमत करू शकतो, अज्ञानी मनुष्य
तो ज्ञानवानाची किंमत करू शकत नाही, कधीच करू शकत नाही. जाता जाता बोलू का, कोठे बाबा आहेत, आमचे बाबा आहेत, हे बाबा आहेत, अतिशय सुंदर गातात. हे एकमेकाची किंमत करतील. आणि जो थोडासा बेसूर म्हणतो, मला कळतं बघा बोललं कळलं, जो बेसूर म्हणतो तो यांना नाव ठेवतो, यांना काय जमतंय, हा आपल्यासारखं येत आहे कोणाला. ही बुद्धिहीनाची जाती. माझं म्हणणं कळतंय ना. मग त्या गुणाची किंमत करणारा तो गुणवानच असला पाहिजे. गुणवानच गुणवानाची किंमत करू शकतो, अवगुणी मनुष्य गुणवानाची किंमत करू शकत नाही. आता त्याच्या पुढे जाऊन देतो, योग भ्रष्ट मनुष्य योग्याची किंमत करू शकत नाही. कोण कोण योग भ्रष्ट योग्याची किंमत करू शकत आहे. मग योग्याची किंमत करणारा योगीच असला पाहिजे. आता या सगळ्याला प्रमाणिक देतो, प्रमाण नाही म्हणायला, पण तुम्हाला सगळ्याला माहिती, मी म्हणलो का तुम्ही पूर्ण करा. तो का म्हणे येथे पाहिजे जातीची बोला ना नाही बाबा, किती सोपं कीर्तन करतोय त्यांच्या, ह्याच्यापेक्षा काय सोपं कीर्तन करावं. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्याला नाही लोकांची किंमत करता आली ना तर किंमत नका करू, पण त्याची अवहेलना तरी करू नका. याला सद्बुद्धी म्हणतात. काय म्हणतात याला सद्बुद्धी म्हणतात. नका दुसऱ्याला मान देऊ, पण त्याचा अपमान करू नका. त्याचा अपमान नाही केला ना, मान द्यायची गरजच नाही, ही पण सद्बुद्धी आहे लक्षात. पण दुसऱ्याचा मान सहन होत नाही, दुसऱ्याचं ज्ञान सहन होत नाही, दुसऱ्याची बुद्धी सहन होत नाही, समजायचं ही दुर्बुद्धीची लक्षणं आहेत. लक्षात ठेवा, दुर्बुद्धी ते म्हणा, मी इथं बोट आहे, मला सतत तो केलं तर चालेल. दुर्बुद्धीवरती बोटे लक्षात ठेवा. भगवान परमात्मा तिथे गेले, देवाला स्वागत नाही केलं त्यांनी. ते आंधळ्याचं पोरग तसंच होतं, खालीच बसलेलं होतं, ते राग बसायचं. देवाने विचार केला चालायचंच, घरात एखादा पण अचानक जाऊ शकतो, घरात एखादा पण जाऊ शकतो. आणि तो किती जरी ताराला जुळवायचा प्रयत्न केला असा हळूहळू, तो काय आताचा बैल आहे का, तो काय मागचा बैल तार तुटल्यावर घरातच ते पोरगा असं हलून बघतं आणि लागली तार का असं लावून हळूच बघतं, नव्हतो लागला असा एखादा लागवतो. असा एखादा लागतो, पण बाकीचे नाही लागत, बाकीचे वड्याला मारा त्यात. तुम्हाला कळलं नाही माहिती, त्याला दुर्बुद्धी म्हणतात. जी अशी वड्याला मारत येत ना त्याला दुर्बुद्धी म्हणतात, लक्षात ठेवा. आणि असा एखादाच तापातून जेवढा येतो ना त्याला सद्बुद्धी म्हणतात. इतकं खाली येऊन सोपं होते महाराज. ते खाली बसलो होतं, ते काही बाबूराव ते काही उठलं नाही स्वागताला देवाच्या. निवडले महाराने काय एखाद्याचे काही नाचे लागायचे. आता तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे, आंब्याचं झाड आहे मोठं, जबरदस्त देख नाही, बार आलेला आहे, कसला मोर म्हणा ना, मोर हा असं सुंदर. आता त्याला कैऱ्या लागणार आहेत, पण त्याच्यावरती असं ते कसं वेगळ्याच पानाचं ते आलेलं असतं, त्याला काय म्हणतात ते बघा. तुम्हाला कसं काय म्हणले बांडगुळ, त्याला तुम्ही म्हणत जा ते बांडगुळ म्हणजे दुर्बुद्धी. अजून किती खाली सांगा बाबा, ते सप्त्यात आडवं येतं, ते भजनात आडवं येतं, ते वारीत आडवं येतं, ते गावातल्या कार्यकर्त्यात आडवं येतं. कोण तुम्ही म्हणा भाऊ, म्हणलं तर म्हणाला मला यावं लागत, ते काय मिळत नाही, ते म्हणजे महाराजांनी काही चांगलं लावलंय तसं. इतकं सोपं नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये पुन्हा हा जन्म मिळत नाही. मग दुर्बुद्धी का डोक्यामध्ये येऊन द्यायची, दुर्बुद्धी का सुचू द्यायची जीवनामध्ये, कोणाकरता दुर्बुद्धी सुचून द्यायची. बरं, त्या दुर्योधनाला दुर्बुद्धी सुचते, त्याच्या बापाला दुर्बुद्धी सुचते, काय शेवटी सगळं हे त्यांनी काय जीवनामध्ये कमवलं दोघा बापल्याकांनी. देवाने सांगून जमले, नका येड्यापणा करू रे, तुमच्या मी पाया पडतो. कोण पाया पडतोय? विश्वाचा मालक पाया पडतोय, हात जोडतोय. वेड्यापणा करू नका. बरं, ती तुमची भावकी नाही, तुमची भाऊ आहे. कोण सांगतोय? भावाभावांचं प्रेम राहावं हे कोण सांगतोय? देव सांगतोय. दुर्योधना दुर्बुद्धी सुचू देऊ नको. धृतराष्ट्राला सांगितलं असे दुर्बुद्धी सुचू देऊ नका, नका येड्यापणा करू. पण त्या अवलादीने नाही ऐकलं का? नाही ऐकलं. इतकी घाणेरडी दुर्बुद्धी सुचली होती त्या मूर्ख माणसाला, त्या दुर्योधनाला. कुठे बाबा, हे 5 पांडव त्यांना नकोच होते. दिसले का कपाळाला आठ्या पाडायचे. कोण? तशी चांगली माणसं नजर पडली का दुर्बुद्धीच्या माणसाला म्हणा ना कपाळाला आठ्या पडायच्या. ज्याला शाळेत 35 मार्क पडल्यातून तो पास झालाय, ऐकताय तुम्ही? त्याला 35 मार्क पडल्यातून तो पास झालाय.
आणि त्याच्या शेजारच्या घरात त्याचा जवळचा पोरगा होता, पण त्याचं पटत नव्हतं. त्याला 95% मार्क पडल्यात आणि मग 35% लय आनंद झाला. मग कळलं नाही. त्याला आनंद होईल का त्याची मार्क ऐकून? तो लोकांना सांगन मला माहिती मी लय सज्जनी, मी एक कॉफी न करता निदान 5 तरी झालो. त्याच्या कोफ्या म्या पाहिल्या होत्या, कोफ्या. असं कोण म्हणतो? ते दुर्बुद्धीवाद आहे. ही दुर्बुद्धीची माणसं अशीच आक्षेप करीत असतात सज्जनावरती. माझी भाषा समजून घ्या. ही दुर्बुद्धीची माणसं अशीच आक्षेप करीत असतात. कार्यक्रमात कार्यक्रम लावून देतो, दृष्टांत लावून देतो. तुकोबरायाची सद्बुद्धी त्यांच्या विरोधकांना सहन झाली नाही. कोणाची बुद्धी? तुकाराम महाराजाची. कोण तुकाराम महाराज? पिंगळे महाराजांचा सासरा. एवढं तरी समजून घ्या. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकाशी आले, तुकनी रामेश्वर हरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम. मग ती एवढी मोठी नीट आहे. ज्यांना विमान भगवान परमात्मा बरोबर बसून वैकुंठात घेऊन गेले, की ज्यांची ख्याती, ज्यांच्या संग पक्षी बोलायची, ज्यांच्या संग झाडं डोलायची आणि ते त्यांना मानायचे, तुकोबाई म्हणायचे हे जग तर माझं आहेच, पण ही राताविली सुद्धा पक्षी माझे मानत. वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरी, पक्षी सुसुरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे. हे जे बोललो होतं हे कशाचं लक्षण आहे? म्हणून सद्बुद्धीचं. तुम्ही फक्त आता सद्बुद्धी दुर्बुद्धी जोडीत राहायचं. हे सद्बुद्धीचं लक्षण आहे माऊली. ज्याला झाडामध्ये देव दिसतो, ज्याला पक्षामध्ये देव दिसतो, ज्याला कुत्र्यामध्ये देव दिसतो, याला सद्बुद्धी म्हणायचं. आणि ज्याला स्वतःच्या बापात बाप दिसत नाही ह्या अवलादीला काय म्हणायचं? दुर्बुद्धी. ही दुर्बुद्धी लक्षात ठेवा. ही दुर्बुद्धी. माझा दृष्टांत बाजूला नाही. त्या गावच्या लोकांना पाहलं नाही माझ्या तुकोबरायाचं जीवन, त्यांच्या येणाऱ्या व्याख्यानाला, त्यांच्या कीर्तनाला, त्यांच्या भजनाला जमलेला समाज पाहत होता. मग विरोधकांच्या बुद्ध्या भ्रष्ट होत चालल्या होत्या. मी नेहमी सांगत असतो, विनाश जर होणार असेल ना तर बुद्धी माणसं भ्रष्ट करून घेतात. बुद्धी भ्रंश त्यांची होऊन जाते. लक्षात ठेवा. ते सगळे एकत्र आले, त्यांनी त्यांच्यात एकमेकात प्लॅन टाकला. तुकोबराय कशानेच ऐकत नाही. काय करावं? लोक माणसाला माग खेचायला आपला समाज एक नंबर, खेकड्याची जात. दृष्टांत सांगत बसणार नाही. त्यात एक म्हणला तुम्ही आता काढून टाका, शेवटचा अस्त्र माझ्याकडे आहे म्हणला. ते अस्त्र मी टाकून पाहतो, मग कसे तुकाराम महाराज लोकात दिसते तेच पाहतो. डोंगरच नाही जिल्हा सोडूनच त्यांना बाहेर लावतो म्हणलाय. असं कोण म्हणला? बरं, जो म्हणला ना त्याचा तुकोबरायचा बांधाला बांध सुद्धा नव्हता. ऐकताय ना? बांधाला बांध सुद्धा नव्हता. देण्या घेण्याचा संबंध तर काही राहिलाच नव्हता. अख्ख्या सावकारिकीच्या वह्या तुकोबरायांनी पाण्यात बुडवल्या होत्या. म्हणजे आता विरोध करायची काही गरज आहे का? जर तुकाराम महाराजांच्या वडिलोपार्जित सावकारिकी होती, अख्ख्या गावाला त्यांनी कर्ज दिलेलं होतं, पैसे वाटलेले होते, ते पैसे व्याजासहित मिळायचे होते सगळ्यांचे, तरी तुकोबरायांनी सगळ्यावर दया दाखवली आणि त्या सावकारिकीच्या वह्या बुडवल्या. मग आता शत्रुत्व संपायला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? जर पिंगळे महाराज परिसरात सगळ्या पोरांना या माझ्याकडे सगळ्याला सारखा शिकवतो, मग त्यात एखाद्या पोरांनी मला विरोध का करायची गरज आहे? याला सद्बुद्धी म्हणतात का दुर्बुद्धी म्हणतात? एवढं कळलं तरी ऐका. दृष्टांत बाजूला जाईल. तो म्हणला मी प्लॅन टाकतो, शस्त्र आहे माझ्याकडे मोठं. दुर्बुद्धीच होती मला त्याच्यावर. नसा नसात रक्तात घाणेरडे विचार होते. ज्याच्या नसा नसात रक्तात घाणेरडे विचार असतात ना, या माणसाला कधीच चांगलं सुचत नाही. त्यांना राहणं चांगलं सुचत नाही, त्यांचं खाणं चांगलं नसतं, त्यांचं बोलणं चांगलं नसतं, त्यांचं पाहणं चांगलं नसतं, त्यांचं ऐकणं चांगलं नसतं, त्यांची कसलीच कृती चांगली नसती. महाराज कोणाची? दुर्बुद्धिवान माणसाची. लोकांनी त्याला विचारलं काय प्लॅन करणार आहे? म्हणजे लय सोपा प्लॅन आहे, म्हणजे काय काळजी करू नका म्हणे, फक्त तुम्ही माल तयार ठेवा. माल मागच्या 2-3 महिने येऊन गेला माल आपल्याकडे. याला नाही कुठे बाबा तुमच्याकडे माल आला? आमच्या करता मी आले मला म्हणे महाराज आता गावात कस काय माल द्यायचा? मला वाड्याला, फेका वाड्याला. अनुभव घेतला म्हणून बोलतो डायरेक्ट.
का तुम्हाला द्यायचंच नाही आलेला मला तुम्ही का लोक तुम्हाला माहिती लोक देता येत नाही आणि हे लोकात आम्ही काही घेणारी आवडत आहे का तुम्हाला वाटलं आम्ही मरू पण तसल्यानं शिव नाही महाराज जाऊ द्यात पुढच्या ते म्हणे माल तयार ठेवा तुम्हाला माल कळाय करता एवढं फक्त बोललो ते म्हणे पाहिजे तेवढा माल तयार ठेवू हिरे माणिक मोती सोनं यानं पाहिजे ठेवू पण ही कीड गेली पाहिजे कीड कीड कोण तुकाराम महाराज कीड आहे का पण त्या जातीला ती वाटली जर तुकोबाला ती आवडत कीड म्हणली तर आमच्या लोकांना नाव ठेवली म्हणून आम्हाला काय घ्यायची गरज आहे मला इतकं सोपं नाही मला त्यांनी ते पचवलं आम्हाला जर ते पचवता नाही आलं तर आम्ही त्यांचे पायी होऊ शकत नाही आमचा धंदा होऊ शकतो माणूस त्यांनी गावात आला आणि त्याला माहिती होतं ही कुटळ स्त्री आहे तिला म्हणला हा काम लय महत्वाचं आहे एका झटक्या श्रीमंत करतो कायमची तुझी संपत्ती श्रीमंती एकदम देऊन टाकतो काम असं आहे लोकांनी बोलवलं ती म्हणली चला तिचा धंदाच तो होता ती आली त्या चौकामध्ये पहिले पैसे काढा पैसे घेतले आणि त्या पैशाच्या जोरावर धनाच्या जोरावर बिचारी तुकोबारा एका डोंगरात निघाली मला कळतंय का बरं आता ती चालली सद्बुद्धीने चालली का हा तुमच्या पकड डोक्यात बसल्या दुर्बुद्धीने चाललेली ती कारण तिला पैसा प्रिय त्या माऊलीला दुर्बुद्धीने ती निघाली जरा नीट ऐका तर पहिले सगळं जात असताना तिच्या डोक्यात एकच होतं त्या बाबाला कामाला लावायचे कोणाला अख्ख्या विश्वाला देवाने कामाला लावलंय आणि ही बाई त्याला कामाला लावायचं गेले तिथपर्यंत आता तुकोबाराय ध्यानस्थ होते महाराज ध्यानस्थ मुद्रा होती देहीच विदेही भोगू दशा असो ऐसा कोठे आठवायचे नाही भजनामध्ये तल्लीन होते डोळे झाकले होते ब्रह्मानंदे लागले टाळी कोण त्या या दिहा संभाळी भाषा समजून घ्या त्या अवस्थेत म्हणजे दोन प्रमाण सांगतो ते इथं नव्हतेच पर्यहून परते घर तेथे राहू निरंतर आणि अजून एक प्रमाण त्याला जोडून आहे चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही या बोधावर ते आरूढ झालेले तुकाराम महाराज 4 वाजेपर्यंत त्या बाईनी पायातली घुंगरं वाजवीत बसली हातातले तिने चाळ वाजवीत बसले पाय आपटीत बसले पण तुकोबाराय भजनात मग्न झालेले होते देवान विसरले होते इथं कनेसरला एक वाणी समाजाचे बाबा होते तुम्हाला जर आठवलं कोणाला तर बघा बाबा कोरडे बाबा वाणी समाजाचे बाबा होते ते बाबाचे संबुदास गुरुजींकडे कायम यायचे वाणी समाजाचे बाबा होते काहीतरी नाव डोक्यातून गेलं माझ्या असं देखणं कोर फुटलेला होता पण भजनाचा छंद होता त्यांचा एकच अभंग बरं का दुसरा त्यांना अभंग येत नव्हता कारण मी पाहिलं ना जवळ गुरुजींच्या सानिध्यात देवा तुझा मी सोनार तुझी नामाचा व्यवहार हा त्यांचा अभंग असा मस्त असायचा पण तो अभंग म्हणायला लागले ना कुठे बाबा आम्ही त्यांचं नीट निरीक्षण करायचो तो माणूस भानतच नसायचा कडे आम्हाला म्हणावं लागायचं बाबा आता भासना घ्या ना उरकून दम म्हणे अजून 2-3 आलाप राहिले इतकं लग्न व्हायचं महाराज त्याला म्हणायचं देहीचं विदेही बरं हे कोणाला सुचात मी बोललो हे कोणाला सुचात हा सद्बुद्धीवानाला सुचात दुर्बुद्धीवान काय करतो माहिती का भजनात बसल्यावर आता हे समजून घ्या मी पाणी ते खाली येणार नाही बघ न बसल्यावर दुर्बुद्धीवान काय म्हणतो माहिती का हळू चिमटा करतो शेजारच्याला बघ टाकला का नाही त्याला तुम्हाला कळलं का नाही पुन्हा माहिती भजनेचे दोघं गायकाचे पण तो शेजारच्या चिमटा करतो इकडच्या उजव्या बाजूला टाकला का नाही म्या गायला शहाणा आणि तू म्हणतोय भीम प्लास तुम्हाला कळलं नाही तो काय म्हणतोय म्या टाकला शहाणा मोठा शहाणा पडला तू तर तुला जर बघ टाकाटाकी कळते दुसऱ्याचा अपमान करतो अरे येडे भजन करी असून तुझी बुद्धी कुठली म्हणा तुकोबाराय ते सांगता दुर्बुद्धी ते म्हणा असली घाणेरडी बुद्धी म्हणा नो काय भजनात येऊन कीर्तनात येऊन माझ्या मनातलं पाप जात नाही माझ्या मनातला द्वेष जात नाही माझ्या मनातला मत्सर जात नाही देवा काय कामाचं ते दुर्बुद्धी ते म्हणा इथं बसतोय मी मंडपामध्ये पण माझ्या मनात महाराजाविषयी घृणा चाललेली मी डायरेक्ट बोलतोय महाराजाविषयी तिरस्कार चाललेला आहे शेजारी पुढं कोणतरी आपला शत्रू दिसतोय त्याच्याबद्दल तिरस्कार चाललेला आहे आणि बसलाय पुढं
या हरिकीर्तनाच्या मंडपामध्ये महाराज म्हणतात ही दुर्बुद्धी आहे, इथं बसून सुद्धा दुर्बुद्धी येते. आणि तुकोबाराय तेच सांगायचे आपल्याला, जर आपण इथं बसून आपल्या जीवनातली दुर्बुद्धी जात नसेल ना, तर कीर्तनातलं पहिलं वाक्य आजपर्यंत जन्माला येऊन केलं काय. कृष्णांत बाजूला झालं. 4 वाजले, तुकोबाराय ध्यानामध्ये आले. अवस्था त्यांची स्थिर झाली. पाहतात हे सुंदर ते ध्यान डोळ्यापुढे त्यांनी पाहिलं आणि हात जोडले. तुकोबाराय पटकन उभे राहून म्हणले, आई एवढ्या मोठ्या जंगलात कशा करता आले. म्हणजे महाराज तुम्ही जर माझं काम केलं तर मी श्रीमंत होणार आहे, करोडोपती होणार आहे, हिरे माणिक मोती मला मिळणार आहे. तुम्ही माझं काम करा ना. आता तुकाराम महाराजांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य ऐकण्यात नका नको. मी पण पूर्वी असंच करायचो, पखवाज वाजवायचं, वाजवत होतं तर लहर लागली काय करायचं, मला म्हणायचे थापा मारा ना. मला नाही थापा मारता येत. थापा मारतात मारा थापा पखवाजावर का मला नाही थापा. आता दृष्टांत बाजूला दे ना, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी बाईचं काम ओळखलं. ते म्हणले, बाई अगं मी त्याच्या नावाने शून्य घातलाय संसाराच्या. इथपर्यंत आपण आलो कुठपर्यंत, या वयापर्यंत. ते वाक्य मी लक्षात राहूया. आलो. आता बाबांनी प्रमाण दिलंय, जाई होतो माते. आपली बहीण असते का नाही, आपल्या बहिणीत आपल्याला आपली बहीणच दिसते नाही, हे तर बरोबर एक नाही. मग बहिणीची मैत्रीण जर आली तर आपल्या डोळ्याला आपल्याला लुकलुकपणा व्हायची काय गरज आहे. राग नका येऊ. दिसू द्या ना, दुसऱ्याच्या बहिणीमध्ये पण आपली बहीण दिसू द्यात ना, दुसऱ्याच्या आईमध्ये पण आपली आई दिसू द्यात ना महाराज, दिसू द्यात ना. जर ती दिसत नसेल ना तर येथे येऊन केले का, काय केलं, किती वर्ष सप्ताह आपण केला, किती वर्ष कीर्तन ऐकले, किती वर्ष आपण पंक्ती घातल्या, काही उपयोग नाही महाराज. काही तर बदल होत नसेल ना ऐकून तर त्याचा उपयोग होत नाही, त्याला दुर्बुद्धी म्हणतात. माझा सारखा ठोका इथं असणार आहे. दृष्टांत बाजूला जाईल. आई कशा करता येत आली, म्हणजे महाराज कामाला लावायचे तुम्हाला. ते म्हणजे काय कामाला होती, मीच कामाच्या नावाने शून्य घातलाय. तुम्हाला कळतंय का. तेव्हा तुकोबारायांनी त्या कामाचे आभार तेव्हा मानले, तेव्हा एकांतात. बाबा बघ माझी सत्व परीक्षा आहे आणि तू माझ्यातला आहे, तू माझा आहे. तुकाराम महाराजांनी कामाला कोणाचं म्हणतंय, तू माझा आहे. आणि माझ्या आणखी जर तुला जीवन जगायचं नसेल ना तर आयुष्यातून तुला माझ्या गोळा बेरचीतून वजा करेल, परत तुला स्थान देणार नाही. मी म्हणतो तसं ऐक. कोणाचा संवाद हा, तुकाराम महाराजांचा आणि काम वाचनेचा. हे काम लागलं थरथर कापायला. म्हणे महाराज तुमच्या पाया पडतो, तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. असं कोण म्हणलं, काम विकार. तुकाराम महाराजांना सहकार्य केलं आणि तुकाराम महाराज म्हणले, बाई बरं झालं गाड्या, तुझं काम करतो मी, पण पहिलं माझं काम करा. दुर्बुद्धीने आलेली बाई, जरा नीट ऐका, तुकोबारायला घायल करायला आलेली बाई महाराजांनी शेजारी बसून घेतले. संत चांगल्याला तर जवळ करतातच करतात आणि अवगुण्यांना सुद्धा गुणवान करतात. म्हणून तुमच्या पाया पडतो, संतांची संगत करा, चांगल्याच्या संगतीत जा, वाईटाच्या संगतीत जाऊ नका. आपली स्वतःची दुर्बुद्धी आणि ज्याच्या संगतीत जातो त्याची पण दुर्बुद्धी मारा, कधीच सद्बुद्धी सुचणार नाही. असू द्या आपल्याकडे दुर्बुद्धी, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, असू द्या दुर्बुद्धी, पण ती दुर्बुद्धी जर घालवायची असेल ना तर चांगल्याच्या संगतीत गेलं, नाही सुधारता तर सुधरू नका, पण बिघडणार तरी नाही ना जीवनामध्ये. म्हणून सद्बुद्धीवाल्या माणसाची संगत पाहिजे. आणि महाराज काय काम करायचे तुमचं, काय नाही, म्हणजे दिवसभर विना वाजवलाय म्हणे आणि चिपळ्या पण वाजवल्यात. त्या टाळाचा जो कीर्तनात भजनात नाद असतो, तो नाद आज दिवसभर माझ्या कानावर पडला नाही. कारण माझा विठ्ठल मला ऐकायचा होता, तो विठ्ठल जवळ असून मला त्याचा ध्वनी मला घेता नाही आला. विठ्ठल कोण, विठ्ठल कोण, मला पिंगळे महाराजाचा चुलता. विठ्ठल टाळ विठ्ठल
विठ्ठल दिंडी विठ्ठल तोडी उचारा. विठ्ठल टाळ टाळ. त्या विठ्ठलाला टाळ म्हणले बाई तुम्हाला विठ्ठल त्याचा नाद नाही मला मिळाला. टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद. वाजव बाई तेवढा टाळ 10-5 मिनिटं. ती म्हणली बाया हे लय सोप आहे. काय काय टाळ वाजवायचं? जन्म चाललाय मला कळाले तुम्हाला कसं सोपा वाटला नाही? मलाच कळाले अजून टाळ सोपं नाही. तुमच्या एक पाया पडतो गड्या सगळ्याच्या बसल्या बसल्या. तुम्ही कीर्तन ऐकायलात म्हणजे सद्बुद्धिवान आहेत, पण तरी सुद्धा तुमच्या जवळचे जे शेजारी पाजारी मित्र मैत्रिणी आपले नातेवाईक येतात त्यांना सांगा नको येऊ कीर्तनाला, नको जाऊ भजनाला, नको जाऊ पंढरपूरच्या वारीला. म्हणजे टाळ वाजवतात ना रे त्या टाळवाल्याला नाव नको ठेवू एवढं सांगा नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ते कारण ऐका. आज महाराष्ट्र जो तरतोय आणि तरलाय आजपर्यंतच्या साधू संतांच्या टाळावरती महाराष्ट्र तरलेला आहे. हे लक्षात राहू. फक्त टाळ बंद करा आणि वारकरी संप्रदाय बहिष्कार घाला. जर महाराष्ट्राचा नर्क नाही झाला तर म्हणाल की हर विठाला टाळावाल्याची निंदा करू नका. टाळ टाळ महत्वाचा आहे. बाई शेजारी बसली आणि टाळ वाजवायला तिने आपला ठणकवायला सुरुवात केली. तो करा मरणा देवाला म्हणतात देवा बघ ना हरी तो आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. देवा तू माझा कैवारी असणार आहे. मग केवढं संकट आले. मी माझ्या बाबाला ताब्यात धरलंय ते ऐकत आहे, पण आता हिने ऐकलं तर बरं होईल रे देवा. कोण ऐकत आहे? काम ऐकतोय, वासना ऐकती, विकार ऐकत्यात, पण हिने ऐकलं तर बरून देवा हे गिराईक तुझ्या ताब्यात देतो बघ रे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा. माझ्या तुकोबाऱ्याची तळमळ तुकोबाऱ्याचा भाव देवापर्यंत पोहोचला. काय देवानी पंढरपुरातून मंत्र टाकला मला नाही माहिती गड्या. आणि त्या बाईला त्या भजनाची समाधी लागली. त्या समाधीमध्ये बाई बेभान झाली, अवस्थेवर राहिली नाही. तुकाराम महाराज थोडे बाजूला होऊन पाहतात. बाईने डोळे झाकल्या तर टाळा वाजून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला गाता येईल तेनीची गावी. आणि अशा बाईने येरी हरी हरी म्हणा. माझी भाषा कळली तुम्हाला? ज्याला गाता येते त्याने जरूर गावं. ज्याला नाही गाता येत ना त्याने आपलं मस्त पैकी रामकृष्णाने म्हणावं विठ्ठल विठ्ठल म्हणून. बरोबर ना? हे माऊलीने म्हणलंय सांभाळलेला आहे. माऊलीने म्हणलंय सांभाळलेला लहानपणी. जुना अभंग आठवलं मला. मी इथं शिकलो ते. इथं लय परमार्थ शिकलोय महाराज. मी बाबा लय शिकलो इथं परमार्थ. या सप्त्यात मला पहिले 600 रुपये पहिले मिळाले, नाही तर 150, 250, 200 रुपये मला मिळायचे वाजवल्या. पण भाऊनी त्यांनी त्या काळात मला 600 रुपये दिले त्या 8 दिवसाची. असा उड्या मारीत गेलतो ना पाबळा गेला धोतरच फाटलं होतं. आनंदाच्या भरात पाय उठला असा खाली आणि टर्रकेने धोतर फाटले. त्यातलं तर 200 तवाच गेले लगेच धोतरालाच गेले 400. पण 400 सुद्धा डबल झाले ना महाराज. तवापासून या सप्त्यात मी अजून सोपं नाही. आणि तवाचा अभंग मला जुन्या भजनांचा आठवतोय बरं का. जुन्या आहे जुने भजनी पण अजून आहेत त्यातले इथले बरेच. सोपं नाही माहिती तुम्हाला अभंग. मी म्हणलं म्हणणार हा बरोबर आहे बरोबर आहे. द्या सोरवरचा दोन्ही पटकनी. माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया माझिया बोबडिया बोला चित्त द्यावे बा संसारा. चुकलं का? बरोबर चुकलं. चित्त द्यावे बा विठ्ठला. देवावरती चित्त असलं पाहिजे.
देवावरती लक्ष असलं पाहिजे. दृष्टांत बाजूला राहील. बाई एकरूप झालेली होती. आता तो कुमार म्हणले, वास जी बाई ज्या कामाला आलती ते काम तिचं संपलंय. हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी केले. आणि बाईला जागृती अवस्थेत आणलं. आणि तुकोबाराय म्हणले, बाई प्रामाणिकपणे आपण वागलो पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बाई आता काम सांग ना तुझं. तू माझं काम केलं. बाई ठसठसा रडायला लागली. श्री संताची माथाच्या नावरे साष्टांग हे करी दंडवत. लोटांगण घातलं. म्हणजे महाराज तुमच्या पाया पडते ज्या भांडगुळामुळं. तुम्ही याच्याचा हवा शब्द आमचा आपला झालता शब्द आंब्यावर असतं ते विषय झालता ना आपला. म्हणजे काय नवीन काढलं की म्हणजे पहिलं तुम्हाला दिलेलंच होतं. म्हणून तर तुम्हाला सांगितलं होतं जर नाही गुण पडला तर आपण परत तिसऱ्या फेरीला बांडगुळ काढू. त्या बांडगुळाने मला लावलं महाराज. माझ्या मनी नाही घेणे नाही हो. पण त्यांची कृपा समजा. पण त्यांच्या माध्यमातून तुमची कृपा झाली. आणि तुमचा तर काम तुम्ही घालवला. पण माझ्या आयुष्यातला माझा काम तुमच्या संगतीमुळे गेला. फक्त तुमच्या नामाची ताकद आहे महाराज. तुम्हाला कळते कशाची ताकद आहे? फक्त नामाची ताकद आहे. म्हणून तुमच्या पाया पडतो. ज्ञानाच्या मागे लागूच नका. नाही नाही नाही. भाव भक्ती भजन याच्या मागे लागा. देव भावाचा भोके तुका म्हणे येथे. तुका म्हणे येथे संसार प्रमाण नाही ना. बरोबर भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपणा जावे. भजन नसेल तर ते बुद्धिहीन माणसाचं लक्ष नाही. भाव नसेल तर बुद्धिहीन माणसाचं लक्ष नाही. संस्कार नसेल तर बुद्धिहीन माणसाचं लक्ष नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नसेल बुद्धिहीन माणसाचं लक्ष नाही. मग बुद्धिवान कोण? जो सगळ्यामध्ये राहून मला काही कळत नाही पण भावनेत जीवन जगतो त्याला बुद्धिवान म्हणतात. बुद्धिवानाची व्याख्या सदानंद गुरुजी करायची बरं का. ओवीत सांगतो त्या बुद्धिवानाची व्याख्या. बुद्धिवान मनुष्य आपली बुद्धी झाकून ठेवतो. लोकांपुढे तो प्रगट करण्याचा प्रयत्न करत नाही. लोकांनाच मान देतो. कोण कोण? बुद्धिवान मनुष्य आपलं चातुर्य लपवतो, गुण लपवतो, ज्ञान लपवतो. आणि लोकांमध्ये मला त्यातलं काही कळत असा वेडा म्हणून तो राहत. ओवी ऐका ना म्हणजे समजेल ना. चातुर्य लपवी महत्व हरवी मिशे पण मिरवी जगा माझी. वेडा होऊन फिरतो पण ज्ञानी होऊन तो फिरत नाही. कारण त्याला माहितीये की आपल्यापेक्षा कोणीतरी एखादा वर ज्ञानी असतो. त्याच्यापेक्षा नम्रतेने जीवन जगलेलं बरं. लक्षात ठेवा. जीवनामध्ये दुर्बुद्धी घेऊन जर संतांच्या जवळ आपण गेलो तर संत आपल्याला सद्बुद्धी देऊन पाठवतात आणि देहाचं मंदिर तयार करतात. मला लक्षात ठेवा. तुम्हाला मी कुठून बाजूला बोल हे कळलंच नाही. चांगल्याचं अन्न खाल्लं का बुद्धी? हा एवढं लक्षात ठेवा. सात्विकाचं अन्न खा. मी आजच ऐकलं एका महाराजाच्या मुखातून. मला ऐकायची पण सवय बाबा. मी ऐकतो लोकांचं. माझा शांतपणा कधी मी मिळवत नाही. लय मस्त वाक्य. चुकून जर आपल्याला कळलं हे दुर्बुद्धिवान घरातलं अन्न आपण खाल्लंय तर त्याचं रक्त बनायच्या पोकाऱ्याकडून बाहेर ते काढा. आता आपलं रक्त ते बुद्धिहीन करतात. सोपं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टांत माहिती आहे तुम्हाला. मी बोलणार नाही. महाराजांच्या बदल्यात आई कुठतरी कामाला बाजूला गेल्यामुळं महाराज रडत होते. आणि रडता रडता दासीने विचार केला काय हरकत आहे मी खूप जवळची महाराणीच्या खूप जवळची. मग मला पेलं म्हणून काय झालं? कोणाचं पोरग? राणीचं आईसाहेब जिजाऊंचं छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिने लावलं स्तनाला. आणि मग विचारलं पाठी बघून आल्यानंतर का ग उठलंच नाही का बाळ? म्हणजे उठलं होतं. मग म्हणे मी 5 जण त्याला झोपवलं. एक ताडकरी गालफडीत मारली. महाराजांना उठवलं. तोंडात बोटं घातले आणि ओकाऱ्या काढूकडं उलट्या केल्या लहान वयात. कारण माझं पोरग मला पाबळचं आणि कानूरचं नाही बनवायचं. मला महाराष्ट्राच्या बाहेर त्याला पोहोचवायचं. मला कळतं का बोलतो? तुमच्या पोराला जर मोठं बनवायचं असेल ना तर धाब्यावरचं जेवण पहिलं बंद करा. पटो किंवा न पटो महाराज. आपल्या लोकांना रोट्या तर नाही आवडतात महाराज. फार बुद्धीच्या रोट्या झाल्या आपल्या महाराज. घरचं काय गोड लागत नाही आणि ते खाल्ल्याशिवाय लोक बरोबर नाही तो व्हायचा उद्योग महाराज. मी सद्बुद्धींतर बुद्धीसाठी बोलते दादा. हे सगळं बाकी दुसरं काही माझं कारण म्हणत आहे. देवाला विचारून पहा. देवा तुम्ही कोणाचा खाता? देव म्हणतो मला पंचपक्वान जरी पुढे आलं पण खाऊ घालणारा जर बुद्धिहीन असेल तर मी त्याच्या पंचपक्वानाला असा लाख मारतो फेकून देतो. खात नाही तसल्याचं मी कोणाचं खातो? जो सात्विक आहे, जो धर्माचं कार्य करतो, संस्कृतीने जीवन जगतो
आचाराने विचाराने आचरणबद्ध जीवन जगतो आणि माझं स्मरण करतो, मी त्याचं अन्न खातो. युक्त आहार सार नसावी वासर बहुनिद्रा. झोप नसावा, आहार चांगला असावा, संगत चांगली असावा. हे सगळे गुण जवळ चांगले आले का बुद्धी सात्विक होती, चांगली होती. लक्षात ठेवा, चांगली होती बुद्धी सात्विक. तर अन्न चांगलं असलं पाहिजे, वाईटाचं अन्न खायचं नाही. देव मध्यस्थी करीत होते असं मी मध्ये बोलत होतो. ऐका रे ऐका रे, तुम्हाला जर ऐकलं माझं तर तुम्ही कोण कोण व्हाल, ऐका नाही. ऐका ऐका भाविकजन, व्हाल कोण कोण पण तार्किकाचा टाका संग पांडुरंगी स्मरावो. तुम्हाला तुमची बुद्धी चांगली ठेवायची असेल ना, तर पहिली गोष्ट तरकटी माणसाच्या नादी लागू नका. देव आहे का त्याला म्हणायचं, तुझ्या घरातले सगळे आहेत का पहिली तपास कर, मग देवाचा तपास कर. बरोबर ना माहिती? तुला तुझ्या घरात कोण कोण हेच माहित नाही, तुला मानतात का नाही हेच तुला माहित नाही, तर तू देवाला मानूच नको. गरजच नाही तुझी, मानूच नको. नशीब तू दिसतोय हेच त्याचं लक्षण आहे. हे कळत नाही कोणा माहिती तुम्हाला? तू दिसतोय हेच त्याचं लक्षण आहे. ज्या दिवशी तूच तुला दिसणार नाही त्या दिवशी समजायचं आता मी नाही तो नाही. तुम्हाला कळतंय ना? नास्तिक बुद्धिमानाची लक्षणे प्रत्येक दृष्टांत बाजूलाच आहे. मग त्याने सांगितलं, आता कृष्ण लय बोलला असतो, दमला असेल, सांगू दमला, चल जेवायला म्हणे पंचपक्वान्न देतो. देव म्हणला, दुर्योधना तुझ्या पाया पडतो, मला तुझं अन्न नाही गोड लागायचं. आधीच तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली. तू पांडवांच्या लाडू मध्ये त्या भीमाच्या लाडूत विष घातलेला माणूस आहे. तू मला तूप म्हणून नाही डायजन टाकलं म्हणजे बरं व्हायचं. मला कळलं ना बोलणं माझं? जर तू भीमाच्या लाडूत विष घालतो तर तूप म्हणून तू डायजन घालून मला मारशील. त्याच्यामुळे मला तुझं तूपही नको आणि तुझ्या पोळ्याही नको आणि तुझी भजी नको, मला तुझं पंचपक्वान्नच नको. ते जे निघालं मुद्दावर म्हणलं, मुद्दावाची चलावी दुरा घरी जा, तरण्याचं साधन, जीवन तरण्याचं साधन देव आणि देवाचं नामस्मरण. जरा नीट समजून घ्या तर कळेल. उद्धव आणि अक्रोध देवाचे भक्त होते महाराज, जवळचे होते. देव त्यांचं खायचा, देव बाकीच्यांचं खात नव्हता. देवाला माहिती आहे तो वाईटाचा खाल्लं का बुद्धी राहणार नाही, स्थिर राहणार नाही, दुर्बुद्धी होईल. तरण्याचं साधन देवाचं नामस्मरण. तरले करती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. जो नामस्मरण करतो तो देवाचा भक्त असतो, तो बुद्धिवान असतो. पण तो देवाच्या विरोधात जातो, साधन चुकतो,
आणि मग धर्माच्या देवाच्या विरोधात जातो, अल्प आयुष्य त्याचं होतं, मध्येच मारत. कारण साधन चुकतं ना, साधन जीवनात कधी चुकीचं होऊ द्यायचं नाही महाराज, कधीच नाही. साधन चुकलं तर बुद्धी भ्रष्ट होती. मध्ये नाही का इथं बंधारा फुटला वरती, तुम्हाला कसं काय कळलं? एवढा पाऊस झाला भरपूर सरपंच साहेब, लय पाऊस झाला आणि एवढं अलीकडे पलीकडे टू व्हीलर जात नव्हती, इथं एवढं धिंगाणा झाला होता. पण पलीकडे जाणं एक जणाला गरजेचं होतं, घरी जाणं अत्यंत महत्वाचं काम होतं. त्याचं काय डोकंच चाललं नाही, कसं काय चाललं, पाणीत लय चाललंय. अलीकडे तर गावात त्याचा मित्र होता, तर नीट काय तर कळला, नाही तर नाही कळला. साधन देवाचं साधन इतरण्याचं काय, नामस्मरण साधन, भक्ती भाव इतका साधन. साधन चुकलं का मारावं लागतं, दुर्बुद्धी सुचती. जो देवाला मारत नाही त्याची बुद्धी नसतेच सापी. मग अलीकडचा त्याचा एक मित्र म्हणला, येडेपणा करू नको, माझ्याकडे ते आहे म्हणलं लाकडाचं. काय लाकडाचं आहे म्हणलं, काय म्हणाला पेटत. जुनी माणसं पण पेट्याला विसरली. कशाचं असतं ते, लोखंडाचं असतं ना, लाकडाचं असतं. कुठल्या झाडाचं असतं ते, पांगाऱ्याचं. हा तेच ते जिवंत का पांगाऱ्याचं दिसतच नाही पुढं बाबा, पांगाऱ्याचं लाकूड दिसत नाही. आता डबडी बांधायची येत नाही तर कमरेला दावा बांधायचा लहान उडी. जुना काळ होता महाराज. तर म्हणला माझ्याकडे पेट आहे, ज्याच्या घरी पेट होतो त्याची पत्नी बसत होती. म्हणली तुम्हाला काय कळतं का, तुमचा जीवशकंठशी मित्र आहे, पाणी बदबदा चालेल म्हणजे गाड्या सुद्धा वाहून जातात बदा, आणि याच्या कमरेचं पेट यायला तर खाली पुढं नाही म्हणले ठेवला. तुम्हाला काय आल्या करायची म्हणजे, कालच म्हणे ट्रॅक्टरची टूप तुम्ही बदललेली म्हणे, ट्रॅक्टरची टूप बदललेली, नवी टूप टाकलेली, जुनी पंक्चर करून घरात आणून स्पेअरला ठेवलेली म्हणे, तिच्यात हवा भरा म्हणे आणि याच्या कमरला बांधा. तो म्हणला बायको असावी तर अशी बाबा. त्याने तिचं ऐकलं, गावात गेलं, स्टँडला टूप मध्ये हवा भरली आणि त्याला म्हणलं हे बघ बुद्धिमताम वरिष्ठम. मला कळलं का, तो बघ हवा भरून आला आणि त्याच्या कमराला टूप बांधली, कोणाच्या पलीकडे जाणाराच्या, आणि याने पाण्यात उडी मारायला आणि वरून काट्याचा फास यायला एक वेळ झाली. मला कळलं का नाही कळलं माहिती बाबा, पाण्यात उडी आणि काट्याचा फास झाली ना. पंक्चर पाहता काय माहिती गेला ना भाऊन खाली. ते कोणत्याची बायको म्हणायची बाळ्याचा बाप वाहून गेला, बाळ्याचा बाप होऊन गेला. इकडची बाई म्हणायची तू नवरा तिकडे वाहून जाऊन येतं, मरू दे बाई, टूप दे पाहिजे टूप. दृष्टांत सांगून संपला, बुडाला. साधन चुकीचं. लाकडाने कमीत वाकडा तिकडं पेट्याने पलीकडे पोचला असता, पण तू टूप लावली रे, पंक्चर झाली, ती काटा घुसत त्याच्यात. तसं या देहरूपी शरीरामध्ये काम, क्रोध, दंभ, अहंकार, ममता, मोठेपणा सगळे काटे घुसले महाराज. अख्खं जीवन पंक्चर केलं, येथे येऊन केले का अशा समजली. मी सुरुवात जिथं करतो फार लांबही नेतो, तिथं आणून ठेवतोय तुम्हाला. काय जीवनात केलं महाराज, संपलं आपलं जीवन. आपल्याला बाधा जोडल्यात, बाधा जीवनामध्ये, या संसारामध्ये. दुर्बुद्धीची बाधा आहे, लक्षात ठेवा. सद्बुद्धी बाधा नाहीये जीवनामध्ये, दुर्बुद्धी बाधा आहे माणसाच्या जीवनामध्ये. बाधा जर दूर करायची असेल ना तर भजन केलं पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. बाधा जर दूर करायची असेल ना, कीर्तन अंतकरणपूर्वक ऐकली पाहिजे. बाधा जर दूर करायची असेल ना तर हरिपाठावर ज्ञानोबांच्या प्रेम केलं पाहिजे महाराज. बाधा जर घालवायची असेल ना तर म्हणजे ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी अंतकरणपूर्वक भाव धरून वाचली पाहिजे महाराज. बाधा दूर असते महाराज. मला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. कलियुगातला चालू दृष्टांत सांगतो. जीवनामध्ये संसाराची बाधा सुद्धा जाते, पण भाव असला पाहिजे. भाव धरिता या तारील पाषाण, पुढचं नको मला. भाव असेल तर दगाडी सुद्धा तरतात महाराज, लक्षात ठेवा. नाही का तारले दगाडी, कोण्या म्हणा ना माकडांनी. आपण तारायचे का सांगितले की दृष्टांत बाजूला जाईल. भाव असेल तर बाबा भजनामध्ये पण भाव असावा लागतो. भजनात बाधा काही कामाची नाही, अजिबात काही कामाची नाही महाराज. पण नेमकी भजन करायला बाधा येतीच. प्रमाण आहे, मी नाही बोलत. देवे घेला देह भजनागोमध्ये पुढचं तो या झाला फाटा बाधिकेच. बाधावर बोलतोय महाराज, म्हणजे प्रमाण देऊन बोलतोय. बाधा आली काही उपयोग नाही, माणसं नग्न होतात. बाधा माझ्यासारख्या मीच परिसरात बाधा. मग समाज काय म्हणतो, बघ तुझ्यासारखं तुझा तू एकटाच आणि माणसातून बाहेर वर.
त्याला जवळ करत नाही. बरोबर, बाधा कशाचीच नसावा. बाधा आली का ब शब्दाने सुरुवात होती आणि बुद्धी सुद्धा बनी सुरुवात होती. मग सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी असे त्याचे शब्द लावा. बाधा, बाधा माणसाला नग्न करते महाराज, मोकळं करून टाकते, समाजातून आबरूची बेआबरू करून टाकते महाराज. तशी सद्बुद्धी माणसाला पुण्यवान बनवते आणि दुर्बुद्धी माणसाची आबरूची बेआबरू करून टाकते महाराज. मग दुर्बुद्धी कधी सुचली नाही पाहिजे. माझं दृष्टांत बाजूला जाईल. दोघ जण बाप होते, दोन मित्र होते. नाद असेल व्यसनात, मी नेहमी सांगत असतो बाधा वेगवेगळ्या. रूपाची बाधा, पैशाची बाधा, मानाची बाधा, मित्र परिवाराची बाधा, श्रीमंतीची बाधा, गुणाची बाधा, कलेची बाधा, कीर्तनाची बाधा. बाबा लय लय भजन पण चांगलं नाही. तुम्हाला पटू न पटू तुमच्या पाया लय भजन सुद्धा चांगलं. जर ते लय होत ना भजनामध्ये लय, तर त्याला अशी लय लागती बाबा, खरं का नाही, अशी लय लागती ना तर त्याच्या संसाराची लयच बिघडून जाते बाबा. खरं का? कुठे आपल्या परिसरामध्ये असे चंद्रराव दादा धमधरे गाय घेऊन दिले माझे 1 नंबरचे. संसार कधीच झाला नाही आणि गायन कधी सोडला नाही. घर सुद्धा बांधलं नाही महाराज. गळलेलं घर, त्यांची मंडळी खाऊन काठोट लावायची, नाही ती घमेली लावायची आणि त्याच्यात पाणी धरायची, पावसाळ्यात फेकून द्यायची. चंद्रदादा म्हणले ना, अहो घर कधी बांधायचे? ते म्हणजे थांब, पहिलं माझं मसनमठात घर बांधू दे, मग तुला बांधून दे. गायनावर प्रेम करायचे, बरोबर ना? अख्खं गायनात जीवन घालवलं, भजनात प्रेम झालं. पण दादानी कधी बाधा होऊ दिली नाही जीवनामध्ये. येडाबाकडं गायला लागलं, दादानी सा लावला आणि त्याचा पंचम लागला ना, तरी म्हणायचे काय राव बेट्या, माझ्यापेक्षा तर तो स्वर चांगलाच लागला. एवढा मोठा गायक, पण दुसऱ्याला समजून घ्यायचा. इथं तुला 1.5 दमडीचे चाल आळंदीकरांचा अवघड खेळ मला. ससा निधी झालं बाबा, इथं कशाला ससा निधी धरत करतो? मंदिरात बस, कीर्तन झालं, तिथं आपण 2 तास सगळेजण बसू ना. तिथं बसणार नाहीत ते, इथं लोक ताव करतात. आम्ही किती शाळे आहेत ते. नको जास्त बोलायला. भजनाची बाधा आहे. कशाची बाधा? भजनाची बाधा नसावाच. भजनामध्ये बाधा निर्माण झाली तर समजायचं अजून माझी दुर्बुद्धी गेलेली नाही. कोणाची? परमार्थिकाची. लोकांची बुद्धी सद्बुद्धी होत न हो, पण परमार्थ जो करतो त्याची बुद्धी सात्विक व्हायला पाहिजे. सद्बुद्धी त्याची निर्माण झाली पाहिजे. मला बाधा माणसाला नग्न करते. 2 मित्र होते, नाद होता थोडा व्यसनाचा. ते अशी एवढीच कुंगळी असायची त्यांच्याकडं, एवढीच अशी लांबच, फुकणी नाही, एवढीच कुंगळी अशी माग आली का बारीक बारीक, पुढे थोडीशी अशी तोंडाला मोठी होते. ते वरून काहीतरी टाकायचे आणि त्याच्यात ते विस्तू टाकला का खालून एवढं ते लावायचे आडवं. त्याला काहीतरी काय म्हणते त्याला, ते बघता बघते म्हणजे छापी. काय बघा, छापी छापी म्हणजे कुठतरी मी ऐकलं. एवढे ते लावायचं ते कापड त्याला. आणि मग ते दोघं महादेवाच्या मंदिराच्या पायरीपाशी बसून महादेवाच्या पिंडीक पाहतात. महादेवाला म्हणतात, ए कोणाला? महादेवाला. गंभ किती बेकार आहे महाराजी बाधा गंभाची. किती दुर्बुद्धीहीन माणसं आहे ती. ए बम भले टेकडीवाले कैलास के राजा. तुम्ही नाही, बम भले टेकडीवाले कैलास के राजा, हिम्मत है तो दम लगाने आजा. कोणाला बोलू द्या? कोणाला? भगवान शंकराला. कुठे बाबा जर तर भगवान शंकरने याचं म्हणणं ऐकलं आणि देव तिथं आला. देव म्हणले लय मला तुम्ही आनंदाने बोलवले बा, पण आता तुम्ही लय मोठं कार्य करताय. देवाने 3रा डोळा उघडला, यांच्यावर नजर टाकली. काय म्हणजे मंदिरं होतील काय यांची? मी श्लोक शोधितोय त्यांचा, हे एरपटांचा, त्या बुद्धिहीन माणसाचा श्लोक. आता ऐकला तुम्ही? ज्ञानेश्वरीत नाही, गाथ्यात नाही, भागवतात नाही, विचार सागरात नाही, अमृतानुभव ग्रंथात नाही, 18 पुराणामध्ये कुठंच हा श्लोक सापडत नाही. मग काय देवाला ताकद लावतात महाराज, काय मलाच काय कळत नाही महाराज. असे परदंब झाले बाकी. कासावी सोसतो झटके दिले त्यांनी, लाल डोळे केले, चेहरे कावळले त्यांचे, दम गुर झाले बिचारे. आणि काम झालं त्यांचं. आणि चिम्या म्हणला गोम्याला. बाधा दुर्बुद्धीची बाधा आहे. चिम्या म्हणला गोम्याला, गोम्या एवढ्याला रोज नदीच्या कडे यावं लागतंय, मरावं लागतंय, पाय पाय यावं लागतंय. आपण हा पुतळ्याला करू पाय पाय जावं लागतंय. चिम्या म्हणला मग काय नाही म्हणला, आपण हे मंदिरच आपल्या गल्लीत घेऊन जाऊ म्हणला. आता तो त्याचाच बाप होता. डवळ्या शहरी बांधला पावला, बांधलाय पण गुण लागला. म्हणला मग काय करायचं? म्हणला मंदिर गल्लीत घेऊन जायचं. म्हणला मग काढ कपडे. म्हणला दोघांनी काढले कपडे. काय नाही का पाहता, पायरे कपडे ठेवले. म्हणलं आता चल मंदिराच्या मागं. म्हणला मंदिर येतायचे आपल्याला. अंडरपेंडिंग मंदिर येत होते दोघांनी.
चिम्या म्हणायचा गोम्या एक मंदिर, गोम्या पण म्हणायचं चिम्या एक मंदिर. दोघं मंदिर एकटा कोणतरी दर्शनाला तिथं आलं. म्हणलं इथं कपडे पाय दिसतात. बारवकडे गेलं, शेजारी बारव होती, त्या बारवत काय कोणी दिसलंच नाही त्याला. तो बाबा मला कपडे कोणाचेच काय माहिती म्हणलं गड्या. त्याने पाकिट उठाकली, खिशात पाकिट होती. त्या पाकिटात 50 500च्या नोट होत्या. एकाचे 27,000 होते आणि एकाचे 25,000 होते. किती झाले सगळे? 52. बरोबर एवढे पैसे. तो म्हणला जर मी लय सात्विकपणाने वागलो तर माझा काय उपयोग व्हायचा म्हणला. इथं तर कोणी नाही आणि मी जरी नाही न्यालं तरी दुसरं कोणीतरी, म्हणजे सद्बुद्धी होती. पण एकट्याने पैसे पाहिले म्हणा ना, बस एवढं कळलं तरी झालं. सुस्ती दुर्बुद्धीने पाहता काय माहिती त्यांनी कपडे बरं पाकिटच ठेवा ना, त्यांनी कपड्यासहित गेलं ते विचार कुठे बाबा. ते जे गेलं ते परत आलंच नाही. यांचा चालला होता करायला चिन्या रेत मंदिर माझे तुम्ही म्हणलं रेत मंदिर. 4 वाजले होते. मी पाहत होतो त्यांना तिथे रेटीत होते. रेटता ते दमले. 4 वाजले पुढची 4 वाजता चिम्या म्हणला गोम्याला कारण म्हणलं आता मंदिर तर बरंच लांब आला. असं म्हणला भूक लागली जरा नाश्ता करून येऊ. म्हणला मग चल नाश्ता करायला. पुढे येऊन पाहते तर कपडेच नाही. चिम्या म्हणला गोम्याला म्हणलं होतं ना तुला जोरात रेट नको मंदिर नको ना, म्हणलं तुला जोरात मंदिर रेटानं जोरात मंदिर. म्हणला गेले ना कपडे आता म्हणलं मंदिराखाली. गुरुजी माऊली 4 वाजायच्या नंतर अंडरपेंडी तो कुठे गेले मी काय पाहिलं नाही त्यांना. माझा दृष्टांत सांगून संपला. बाधा आणि दुर्बुद्धी जर एकत्र आली माणसाला लग्न व्हावं लागते महाराज, लग्न व्हावं लागते. म्हणून माझे तुकोबाई म्हणतात महाराज या जीवनामध्ये कशाचीच बाधा आणि कसलीच दुर्बुद्धी नकोय तर जीवनामध्ये आपल्या जीवनाला सात्विकता येणं अभंगाचं पहिलं. सर्व व्यापी आनंद निर्माण केला आणि फक्त बुद्धीला सांगितलं देवा माझ्या बुद्धीमध्ये वाईट काही येऊ नको, मला काही दुर्बुद्धीला माझ्या बुद्धीला दुर्बुद्धी सुद्धा देऊ नको. दुर्बुद्धी ते मना कदा तुझो नारायण आता मज ऐसे करी तुझे पायी चित्ती धरी. वेळ संपत आली काही इथे नियमाचं कीर्तन असतं. तुझे पायी चित्ती धरी आता मज ऐसे करी कैसे करी दुर्बुद्धी ते मना कदा तुझो नारायण. जर आपल्या जीवनामध्ये आपण जर आपली सात्विक बुद्धी ठेवली, संताची संगत केली, देवाची संगत केली तर आपल्या जीवनामध्ये ज्ञानोपर आहे आपल्या कृपा करतात, संत आपल्या कृपा करतात.
शेवट करतोय आणि बरोबर 8:30ला सगळं संपवतो. मी विषय पण काढला होता पण ठेवला राखून. तुझे पायी चितली धरी आता माझं आईशे खाली. वडगाव घेणं म्हणून गाव आहे आपल्या जवळ. सख्खे भावी दोघं. मोठ्या भावाच्या डोक्याला शेंडी कायम टक्कल करणार, नाकापासून तर शेंडीपर्यंत कपाला गंध असणार, गळ्यामध्ये मोठ्याल्या माळ्या. फक्त रामकृष्णारी म्हणता येत होतं. सही कोणी करा म्हणलं का अंगठा करायचा पुढं, वाचता येत नसायचं. पण त्यांचा एक भाऊ मोठा गायक होता, दिग्गज गायक होता. तो मारुती व दोंदेकरांक ते शिकलेला होता. रामसेठ घेणं त्यांचं नाव. मोठा भाऊ एक दिवस रडला आणि बारक्या भाऊला रडता रडता म्हणला दादा का रे तू किती सुंदर गातोस रे, किती गोड आवाज आहे तुझा रे. घरी तू प्रॅक्टिसला बसला, माऊलीचं भजन म्हणायला लागलं तरी डोळ्याला पाणी तरी माझ्या. किती गोड म्हणतो तुझ्या माऊलीची तुझ्या गुरुजीची कृपा आहे बघ. माझ्यावर रे माऊलीची कृपा झाली. माझं काही चुकलं का रे? मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, काही कळत नाही. मला वाटतंय दादा ज्ञानेश्वरी वाचता यावी मला. भावाच्या अंतकरणाला पाजर फुटला. तुझे पायी चित्ती धरी उपजला भाव, तुझे कृपे सिद्धी जाऊ. सगळं एकत्र होतं. बारक्या भावानी बुलेटला किक मारली म्हणून दादा बस पाठीमागं. आळंदीला गेले, इंद्रायणीची आंघोळ केली, स्नान करून पवित्र झाले, प्रदक्षिणा मारली आळंदीला पूर्ण. आणि माऊलीच्या मंदिरात मोठ्या भाऊनी नमस्कार केला, समोर डोकं ठेवलं आणि आजम वृक्षाच्या झाडाखाली आले. बारका भाऊ मोठ्या दादाला म्हणला दादा बस इथं. मी आलोच. बाहेर गेला बिचारा बारका भाऊ. नाव राम होतं. आळंदी ओळखीत होती कारण दान धर्म करीत होती. परमार्थी कुटुंब होतं. ज्ञानेश्वरी घेतली आणि आतमध्ये मंदिरात आले. सांगितलं दादा तुला वाटतं ना तुझं चित्त शुद्ध व्हावं, मन निर्मळ व्हावं, तुझ्या माऊलीने कृपा करावी, त्या माऊलीचे पायी तुझ्या चित्तामध्ये असावेत असं तुला वाटतं ना? मग ऐक आता इथं बस. ही ज्ञानेश्वरी तुला वाचायची. अरे राम मला ते तर येत नाही रे. तुम्ही ऐकताय ना? मला ते तर येत नाही रे, ती वाचता तर येत नाही रे. मला माहितीये दादा तुझा भाव आहे ना, तुझी श्रद्धा आहे ना, तुझा दृढ विश्वास आहे ना माऊलीवरती. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, ते तुझ्या कृपा करते. बस बसवलं तिथं. म्हणजे आता काय करू? स्वतः पानं काढून दिली आणि सुरुवात होती काय? ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जे जे सोसवेद्या आत्मरूपा अशी सुरुवात होती. म्हणलं दादा सगळं दिसतंय पण वाचता येत नाही. मग आता तुला वाचता येत नाही ना, मी सांगतो त्याही काय केलं माहितीये का? भावाचं बोट स्वतः धरलं आणि ओम शब्दावर ठेवलं. कुठल्या शब्दावर? ओम शब्दावर ठेवलं. ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला आणि फक्त सांगितलं प्रत्येक शब्दावर बोट ठेवलं का फक्त माऊली म्हणायचं. काय म्हणायचं? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. प्रत्येक शब्दावर माऊली माऊली म्हणायचं. शेवटच्या अध्यायातला शेवटचा शब्द जो असेल तो त्याच्यावर सुद्धा बोट ठेवायचं, माऊली म्हणायचं. वर्षभर तो असं इथं आळंदीत करायचं. मोठा भाऊ म्हणला दादा तुझं ऐकून गड्या. इंद्रायणीची आंघोळ, ज्ञानोबरायांची प्रदक्षिणा, दर्शन आणि रोज तिथं तो बिचारा माऊली माऊली म्हणून शब्दावरती बोट ठेवायचा. महिन्यामध्ये अशी 4 पारायणं कुठे बाबा त्याची व्हायची. किती? जर महिन्यात 4 पारायणं तर 12 महिन्यात किती झाली? 48. 48 50 म्हणा हो देत काय व्हायचे. वर्षभर पारायण केलं माऊली माऊली म्हणून. दादा वडगाव घेणं म्हणून भाकरी घेऊन यायचा. दोघं जेवायचे, ओळख होती. परत दादा वडगावला जायचा आणि हा बाबा फक्त माऊली माऊली म्हणायचा आजम वृक्षाच्या झाडाखाली. वर्ष संपलं. 13व्या महिन्यामध्ये आंघोळ केली, प्रदक्षिणा झाली, भावाने सांगितलेला नियम केला आणि ओम शब्दावरती बोट ठेवलं. बाबा बोट ठेवायला आणि साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी प्रमाण देतोय. शिकविता धनी वेगळाची तोंडातून शब्दच निघले. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जे जे सुसविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी लोजी. सगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या खार 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 वाचायला सुरुवात झाली. महाराज कृपा करी हरी तयार. त्याचे चित्तामध्ये पाय पकडले. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता
लाभ नाही या परता देवा, मला वाईट बुद्धी सुचू देऊ नको देवा. माझ्या जीवनात जो लाभ प्राप्त होणार आहे ना, तो लाभ मला प्राप्त होते. साधा सोपा अभंग मी कीर्तनाला निवडला. 8:30 वाजले. बोलण्याच्या ओघामध्ये वेळ घालवण्याची मजा नाही. रोज कुठं ना कुठं रोज जावं लागतं. पण तुमचं माझं प्रेम सगळ्या कानूरकरांचं, कार्यकर्त्यांचं, भाऊंचं, सरपंचाचं, सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं बाबा द्या पिंगळे महाराजांनी तारीख घ्या. आता पिंगळे महाराज भानगडच अशी, टोपल्यात टाकलं तरी बरं, नाही टाकलं तरी बरं. संन्यासी करता काय हिमालयात लावता देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला. आजपर्यंत तसं मी करीत आलो ना. म्हणून लोकांचं माझं प्रेम सगळ्या कानूरकरांचं. भाऊंनी त्यांनी मला 2 तारखा दिल्या. उद्या कार्यक्रम पण कीर्तनाचा माझ्याकडेच आहे. आता काय बोंब पाडणार आहे कोणा माहिती. मी सेवा दिली. आजही काय सगळं मी काय असा अभ्यास करून चालू असं काही नाही. अभंग सुद्धा पाठांतर नव्हता, पण शिकविता धनी, बोलविता धनी, सालुंकी मंदिर बोलता शिवानी. विश्वास ठेवावा लागतं महाराज. मग ते बोलून घेतात, आपाप करून घेतात. कुठे बाबा मनापासून प्रमाण तुम्ही सहकार्य केलं, बाबा गोड गात आहे, आपला जुना परिचय. हे बाबाचं तर माझ्यावर प्रेमच आहे, माझ्या कुटुंबावर. मला म्हणजे महाराज तुम्ही आता थांबत जा. कृष्णाला पाठवलं. त्यांनी कृष्णाला तिकडे कीर्तनाला नेलं. ते म्हणले महाराज राग येऊ नका, कृष्णाची बेरीज होणारी आणि तुमची वजावकी होणार आहे. म्हणले कीर्तन आवडलं असेल पोराचं त्यांना, बरोबर ना. म्हणलं बाबा तसं तर तसं. आता माझ्या तरी झाल्यात हातापायाच्या काड्यामुळे हिंडू कवर कीर्तन मी करायचे. सुंदर तरुण सगळे टाळकरी ह्याला वाजवायला लागून द्यायला पाहिजे. पण आता बरोबर ठरलं, पण मला नीट वाजवा. त्या तुमच्या दोघात माझा थोडा व्हायचा. सुंदर वाजले ते सगळी पोरं सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही सगळे माई बापाला शेवटचा दिवस आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द, एखादं वाक्य चुकीचं असू शकतं. माझं पामर आहे काय पायाचे वाहन पाय बरी, हाताने टाळी. दोन्ही भजन संगत होते. कीर्तन संपेल. खंडन सप्ताह वर्ष 32 आणि आजचा सप्ताहाचा 7वा दिवस आणि महत्वाचा दिवस म्हणजे आज एकादशी आहे. आणि जागराचे सप्ताहाचं शेवटचं कीर्तन असेल. आणि आजच्या अशा पवित्र दिवशी आपण याही वर्षी म्हणजे गेल्याही वर्षी आपण या ठिकाणी ही सेवा आपण पिंगळे महाराजांना दिली होती. आणि ह्याही वर्षी आपण त्यांना आजच्या दिवशी निमंत्रित केले. आता उद्याही सकाळी काल्याचं कीर्तन त्यांचं ज्या ठिकाणी होणार आहे. महाराज वेळी त्या ठिकाणी आले स्वस्त्राव्य सुमन होईल. आणि आता एकादशी आहे. आज
आणि त्या निमित्तानं या ठिकाणी महाप्रसाद मानता येणार नाही, पण फराळाची व्यवस्था असताना यही वर्षी पुण्य साखरेलवाल यांच्या वतीने केलेली आहे. कदाचित आपल्या कोणाला उपवास नसेल